अल्डिहाइड आणि कीटोनच्या ज्याही मेथड ऑफ प्रिपरेशन आहे त्या मेथड ऑफ प्रिपरेशनवर मी तुम्हाला या 3 रिएक्शन शिकवल्यानंतर टेस्ट देणार. मेथड ऑफ प्रिपरेशन ॲलिफॅटिक अल्डिहाइड ॲज वेल ॲज ॲरोमॅटिक अल्डिहाइड त्या कंप्लीट संपल्या. ॲरोमॅटिक अल्डिहाइडमध्ये आपल्याला बेन्झाल्डिहाइडच्या नेम रिएक्शनकडे लक्ष ठेवणे आहे. इटार्ड रिएक्शन, गॅटरमॅन बोथ फॉर्म्युलेशन, कमर्शियल मेथड ऑफ प्रिपरेशन. आता आसपासनं आपल्याला सुरू करायचे आहे अल्डिहाइड आणि कीटोनच्या रिएक्शन पार्ट. रिएक्शन म्हणजेच केमिकल प्रॉपर्टी. कोणत्या रिएक्शन मी तुम्हाला शिकवल्या होत्या, हिडिंग काय होतं त्या रिएक्शनचं, ज्या अल्डिहाइड कीटोनच्या रिएक्शन मी काही शिकवल्या होत्या तुम्हाला, त्या कोणत्या रिएक्शन होत्या म्हणजे कोणत्या टाईपच्या रिएक्शन होत्या, तर त्या आहे ॲडिशन रिएक्शन. आपण या बॅचमध्ये कंडेन्सेशन रिएक्शन पर्यंत गेलो. आता तुम्हाला कंडेन्सेशन रिएक्शन पुन्हा पाठीमागे आलो. या सुरुवातीच्या ज्या रिएक्शन आहेत त्या आहे न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिएक्शन. कोणतं रिएक्शन? न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिएक्शन. अल्डिहाइड आणि कीटोन ज्याही रिएक्शन देतो, सी रिएक्शन म्हणजेच केमिकल प्रॉपर्टी. रिएक्शन यालाच म्हणतो आपण केमिकल प्रॉपर्टी. केमिकल प्रॉपर्टी सर्वच्या सर्व अल्डिहाइड आणि कीटोन ज्याही रिएक्शन देतात त्या सर्वच्या सर्व रिएक्शन न्यूक्लिओफिलिक, शब्दांकडे लक्ष द्या, न्यूक्लिओफिलिक आणि ॲडिशन रिएक्शन असतात. न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिएक्शन. मागच्या वेळेला ज्या वेळेला तुम्ही लिहिलं असेल त्यावेळेला वर हेडिंग हेच होतं, न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिएक्शन. ॲडिशन रिएक्शनचा टाईप लक्षात ठेवा, कारण न्यूक्लिओफिलिक ॲडिशन आणि इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन हे दोन टाईप ओळखता येतात. कारण प्रत्येक वेळेला ॲड होताना इलेक्ट्रोफाइलही ॲड होतो, न्यूक्लिओफाइलही ॲड होतो. म्हणून आपल्याला लक्षातच ठेवावं लागतं की अल्डिहाइड कीटोन ज्याही ॲडिशन रिएक्शन देणार त्या न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिएक्शनच राहणार. आता पहिली रिएक्शन घेतली होती आपण, रिएक्शन विथ HCl. HClचं नाव हायड्रोजन सायनाइड. हा जो HCl आहे या HCl ला म्हणतो आपण हायड्रोजन सायनाइड. हायड्रोजन आणि सायनाइड. आता आपण इथे रिएक्शन देताना कंपल्सरी फॉर्माल्डिहाइड, ॲसिटाल्डिहाइड, ॲसिटोन, शक्य झालं तर बेन्झाल्डिहाइड अशा सर्व रिएक्शन देतो. कोणत्याही कंपोनंट सोबत रिएक्शन जरी आली तरी तुम्हाला लिहिता आली पाहिजे सी. आता समजा मी जनरल घेतला अल्डिहाइड, हा R, हा C, H आणि डबल बॉन्ड O, अल्डिहाइड किंवा कीटोन प्लस. रिएक्शन घ्यायची आपल्याला हायड्रोजन सायनाइड सोबत, हा हायड्रोजन, हा सायनाइड. सर्वच्या सर्व रिएक्शन न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिएक्शन ह्या अतिशय सोप्या आहेत. पण वेळेवर तुम्हाला ही पण रिएक्शन करता येत नाही आणि त्या प्रॉडक्टला नावही देता येत नाही. आता ही रिएक्शन कशी आहे? ॲडिशन आहे, नथिंग इज इलिमिनेटेड. R, C, हा H. डबल बॉन्ड इज कन्व्हर्टेड इनटू सिंगल बॉन्ड.
कार्बोनिल ग्रुप हा पोलर ग्रुप आहे. ऑक्सिजन possess negative charge and carbon possess positive charge. हा निगेटिव्ह चार्ज जवळ जातो पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे H. O जवळ गेला H आणि उरलेला पार्ट C जवळ जाईल Cl. कंपाऊंडचं नाव फॉर्मेशन ऑफ ऍसिडाल्डिहाइड नाही, फक्त अल्डिहाइड. अल्डिहाइड सायनोहायड्रीन वाचत नाही तुम्ही लोक, शिकवलेलं. अल्डिहाइड फॉर्मेशन ऑफ करस्पॉन्डिंग सायनोहायड्रीन कंपाऊंड. हा सायनोहायड्रीन शब्द आठवला पाहिजे. सायनोहायड्रीन फॉर्मेशन ऑफ करस्पॉन्डिंग सायनोहायड्रीन कंपाऊंड. मग मी इथे अल्डिहाइड घेतला, ऍसिडाल्डिहाइड घेईल CH3. हा C, हा H आणि डबल बॉन्ड. हा घेतला मी ऍसिटाल्डिहाइड, चं नाव लिहितोय ऍसिटाल्डिहाइड. नाउ ऍसिटाल्डिहाइड रिएक्ट विथ हायड्रोजन सायनाइड. काहीच कुठला कॅटलिस्ट नाहीये. हा एरो बिलकुल वरच्यासारखीच रिएक्शन करायची. हा CH3 जागेवर, हा C, हा H. डबल बॉन्ड इज कन्वर्टेड इनटू सिंगल बॉन्ड. O जवळ गेला H आणि C जवळ गेला Cl. O जवळ गेला H आणि C जवळ गेला Cl. प्रोडक्टचं नाव ऍसिटाल्डिहाइड सायनोहायड्रीन. ऍसिटाल्डिहाइड आणि सायनोहायड्रीन. प्रत्येक वेळेला हा शब्द असाच येईल पूर्णच्या पूर्ण. समजा हेच रिएक्शन मला बेन्झाल्डिहाइड सोबत शिकवायची आहे. मागच्या वेळेला मी फक्त एक रिएक्शन लिहिली होती, बाकी सर्वच्या सर्व रिएक्शन तुम्ही लिहिल्या होत्या. हा बेन्झाल्डिहाइड CH आणि डबल बॉन्ड O प्लस HCl. टेक्निक सेम. डबल बॉन्ड इज कन्वर्टेड इनटू सिंगल बॉन्ड. ही बेन्झीनची रीत. अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड किंवा सर्कल. C हा H. डबल बॉन्ड इज कन्वर्टेड इनटू सिंगल बॉन्ड. O जवळ गेला H, C जवळ गेला Cl. सगळं नाव बेन्झाल्डिहाइड सायनोहायड्रीन. बेन्झाल्डिहाइड सायनोहायड्रीन. आता ही रिएक्शन होती आपली हायड्रोजन सायनाइड सोबत. न्यूक्लियोफिलिक ऍडिशन. काहीही कठीण रिएक्शन नाही, पण प्रॉब्लेम असा आहे की हा अल्डिहाइड टोटल रिएक्शन ज्या वेळेला आपण काउंट करतो रिएजंट सोबत, ऍटलीस्ट 20 रिएजंट सोबत हा रिएक्शन. आणि प्रत्येक रिएजंट सोबत रिएक्शन थोडी थोडी वेगळी असते, लक्षात घ्या. आणि म्हणून याच्या रिएक्शन कडे आपल्याला जास्त कॉन्सन्ट्रेट करणे. आता जशी आपण ही ऍडिशन रिएक्शन घेतली, आता उजव्या भागाची जर ऍडिशन रिएक्शन बघितली आपण नंबर 2 ची, ती सुद्धा बिलकुल सेम आहे. ही रिएक्शन कोणासोबत आहे? रिएक्शन विथ सोडियम. हुशार, वाचून येत नाही. सोडियम बाय सल्फाइड. सल्फाइडचं स्पेलिंग असं दिलेलं आहे तुमच्या पुस्तकात. रिएक्शन विथ सोडियम बाय सल्फाइड. फॉर्म्युला NaH CO3 जर असेल तर तो कसा? NaH हा SO3 CO3 असेल तर तो कार्बोनेट होईल. NaHCO3 जर असेल तर तो होईल सोडियम बाय कार्बोनेट. हा सोडियम बाय सल्फाइड NaH आणि SO3.
फॉर्म्युला आठवणे, त्याच्यानंतर रिएक्शनचं नेचर आठवणे. सगळ्याच्या सगळ्या रिएक्शन सेम. आता समजा मी इथे अल्डिहाइडच्या ऐवजी कीटोन जनरल आर सी हा आर अल्डिहाइड पण रिएक्शन देतं डबल बॉन्ड. पण सेम टाइपची रिएक्शन आहे, रिएक्शन विथ सोडियम बाय सल्फाइड NaH आणि SO3. ऑक्सिजन हा पार्ट त्याचा निगेटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह जवळ जाईल पॉझिटिव्ह H. सी द रिएक्शन R C हा R. डबल बॉन्ड इज कन्वर्टेड इनटू सिंगल बॉन्ड. O जवळ गेला H आणि इथे काय लागला SO3 Na. कंपाऊंडचं नाव. हा जो काही कीटोन असेल तो तसाच्या तसाच की समजा हा डायअल्किल कीटोन आहे तर या कीटोनचं नाव असंच्या असंच येईल कीटोन. त्याच्यानंतर सोडियम बाय सल्फाइड. ऍसिटोन असेल तर ऍसिटोन सोडियम बाय सल्फाइड. ऍसिटाल्डिहाइड असेल तर ऍसिटाल्डिहाइड सोडियम बाय सल्फाइड. आपण एक रिएक्शन ऍसिटाल्डिहाइड सोबत लिहू CH3 CH आणि डबल बॉन्ड O म्हणजे ऍसिटाल्डिहाइड. रिएक्ट विथ सोडियम बाय सल्फाइड NaH आणि SO3 हा डबल बॉन्ड इज कन्वर्टेड इनटू सिंगल बॉन्ड CH3 C हा H. O जवळ गेला H आणि इथे गेला SO3 Na. काय नाव झालं? इकडे काय घेतलं आपण ऍसिटाल्डिहाइड. हा ऍसिटाल्डिहाइड शब्द पूर्ण लिहायचा ऍसिटाल्डिहाइड. त्याच्यानंतर सोडियम बाय सल्फाइड. ऍसिटाल्डिहाइड सोडियम बाय सल्फाइड. इकडचा कंपोनंट असाच्या असाच लिहायचा. आता समजा एखादा आपण विचित्र कंपाऊंड ही अशी रिएक्शन असेल सायक्लोहेक्सॅनोन. आता याला रिएक्शन देऊ आपण सोडियम बाय सल्फाइड सोबत NaH आणि SO3. डबल बॉन्ड इज कन्वर्टेड इनटू सिंगल बॉन्ड. डबल बॉन्ड इज कन्वर्टेड इनटू सिंगल बॉन्ड. हा O जागेवर. O जवळ कोण न्यायचा H आणि C जवळ कोण न्यायचा SO3 Na. सगळं नाव सायक्लोहेक्सॅनोन पूर्ण सायक्लोहेक्सॅनोन सोडियम आणि बाय सल्फाइड. दोनही रिएक्शन सेम. लेफ्ट हँड साइडची रिएक्शन सुद्धा सेम आहे, राइट हँड साइडच्या रिएक्शनचं टेक्निक सेम. both are nucleophilic addition reaction. Double bond is converted into single bond. O जवळ गेला H, तिथेही O जवळ कोण गेला H आणि उरलेला पार्ट कोणाजवळ गेला कार्बन. लक्षात. पण अशा सर्वच्या सर्व रिएक्शन अशा नाही. रिएक्शन मध्ये खूप जास्त काय आहे व्हेरायटी आहे आणि म्हणून ह्या सुद्धा रिएक्शन पेपरला विचारतात. लक्षात. हे पॉज करू.